बाजारात मंगळवार. बाजारात IT वर मंदीचे सावट. जवळजवळ सेन्सेक्स 1068 अंकांनी कोसळल्याला आपल्याला दिसून येत आहे. कारण अमेरिकेत तणाव यायच्या भीतीने IT इंडेक्स जवळजवळ 22% या महिन्यात घसरलेला आहे. गुंतवणूकदाराचे त्यामुळे मोठे नुकसान आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर IT इंडेक्स एका वर्षात पाहू शकताय तुम्ही 25%, 6 महिन्यात 16% आणि ह्या महिन्यात 1 महिन्यात जवळजवळ 22% घसरलेले आहे. त्याच्यामुळे काय होतंय की IT इंडेक्स 3 वर्षात 0 रिटर्न्स देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर सर्वाधिक कोसळणारे शेअर्स पण तुम्ही पाहू शकता. TCS जबरदस्त शेअर्स 3%, इन्फोसिस, HCL टेक, विप्रो, L&T माइंडट्री, टेक महिंद्रा 6%, 7%, पर्सिस्टंट सिस्टीम 6%, कोफोर्स. फंडामेंटल स्ट्रॉंग शेअर जबरदस्त घसरताना आपल्याला दिसून येत आहे. तर का पडला बाजार इथं सांगितलेला आहे भाऊ. यामुळे भविष्यात IT कंपन्यांच्या कामावर परिणाम होण्याची भीती वाटत आहे. नवीन टेरिफ लागू करण्याची शक्यता बाजारात चिंतेची वातावरण दिसत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमेरिका आणि इराण वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढू लागलेले आहेत. हे जिओ पॉलिटिकल जे वार आहेत इराण, अमेरिका, चीनमध्ये, त्याच्यामुळे सेन्सेक्स आपल्याला जबरदस्त कोसळताना दिसत आहे. आणि IT सेक्टर तर जबरदस्त इंडेक्स एका महिन्यात 22% घसरलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत मित्रांनो. अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत आपल्यासमोर. जबरदस्त मंदीचे सावट आपल्याला दिसत आहे. आपल्याला आणखीन काय म्हणता येईल की एकाच दिवसात झालेल्या या मोठ्या पडझडीमुळे सामान्य गुंतवणूकदारांचे कोट्यावधीचे रुपयांचे नुकसान झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. फटका शेअर बाजाराचा मोठा फटका बसलेला आहे. निफ्टी IT 4%, निफ्टी 50 1%, सेन्सेक्स, निफ्टी 100 BSE IPO सुद्धा पॉईंटनं घसरलेला आहे. तर तज्ज्ञांच्या मते काय करावे. तर बघा, जागतिक राजकारणामुळे बाजार अस्थिर आहे. अशा वेळी घाबरून जाऊन शेअर्स विकण्याऐवजी संयम ठेवावा, लॉंग टर्म विचार करावा. IT क्षेत्रात पडझडीमुळे रिअल इस्टेट क्षेत्रावरही परिणाम होण्याची शक्यता दाट दर्शवण्यात येत आहे तज्ज्ञांच्या मते. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्यावा गुंतवणुकीपूर्वी. तर अशा पद्धतीने IT सेक्टरवर मंदीचे सावट आपल्याला पाहायला मिळत आहेत. धन्यवाद मित्रांनो.